नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण जे की महा टीईटीचा निकाल कधी लागणार आहे, टेट एक्झाम कधी होणार आहे, का उशीर होतोय, त्याचे कारण काय आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, डिटेल मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। साधारणपणे 10 नोव्हेंबरला परीक्षा झाली आपली, 10 नोव्हेंबरला टीईटी एक्झाम झाली। टीईटी एक्झाम 10 नोव्हेंबरला झाल्यानंतर डायरेक्ट बघितलं तर 10 डिसेंबर या दिवशी आपलं काय झालं, आन्सर की आलेली आहे। फर्स्ट अंतरिम आन्सर की येणे बाकी आहे। त्यानंतर 16 तारखेला आपल्याला आपली आक्षेप नोंदणी होती। आक्षेप नोंदणी करा की प्रश्नाबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल, 16 डिसेंबरला तो डाऊट क्लिअर करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं। आता निकाल कधी लागणार, न्यूज पेपरला एका बातमी व्हायरल होत आहे। निकाल आता फायनल आन्सर की येईल, फायनल आन्सर की आल्यानंतर त्यानंतर सर्टिफिकेट जनरेट होईल, सर्टिफिकेट जनरेट होईल आणि सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर मित्रांनो साधारण फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपला निकाल लागणार आहे। महा टीईटीचा निकाल प्रदर्शित होणार आहे। वेबसाईटला लिस्ट सुद्धा येते, आपल्या झडपीला आपलं प्रमाणपत्र आलेलं असतं, म्हणजेच महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून ते प्रमाणपत्र इश्यू केलेलं आपल्या झडपीला येत असतं। आपण जर त्यांना बाय पोस्टाने सुद्धा मागवू शकतो, तसा आपल्याला रिक्वेस्ट करावं लागतं। आणि विद्यार्थी मित्रांनो, महा टीईटीचा साधारणपणे फेब्रुवारी या महिन्यामध्ये निकाल लागेल। बरेच विद्यार्थी मेसेज करत होते की सर या परीक्षेचा निकाल कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल। तर मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपला तो निकाल असणार आहे। आता महत्वाचा मुद्दा म्हणजे टेट 3 कधी होईल याबद्दलचा तुमचा काही माहिती आहे, तुम्हाला जे काही डाऊट आहे, टेट 3 होईल का मित्रांनो, 100% टेट 3 एक्झाम होणार आहे, यात कुठला डाऊट नाही। फक्त विषय काय आहे, 2025 मध्ये कोणत्या महिन्यात होणार याबाबत जे काय अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फेज 2 राहिलेला आहे, बरोबर, 2022 फेज 2, फेज 2 च या महिन्यामध्ये, साधारण या महिन्याच्या एंडिंग पर्यंत फेज 2 च काहीतरी अपडेट आल्याशिवाय राहणार नाही। कारण विषय काय, शिक्षण मंत्री पहिला निर्णय शिक्षक भरतीवरलाच घेतील, कारण अजून पद जे की कॅबिनेट पद दिलेली नाहीत किंवा खाती वाटप झालेली नाही। फेज 2 चा निर्णय ते लगेच घेतील आणि आपले आयुक्त साहेब पण सांगून गेलेत की फेज 2 घेऊन टाकायची आहे। फेज 2 मध्ये आता इथे काय होणार, सर्वात प्रथम स्वप्रमाणपत्र करून घ्यायला सांगणार। स्वप्रमाणपत्र 2022 च्या भरतीचं, त्याला एक साधारण 5 ते 10 दिवसाचा वेळ दिला जातो। 5 ते 10 दिवसाचा वेळ दिल्यानंतर फेज 2 येतं मित्रांनो, जे की जाहिराती येतात। जाहिरातीनुसार पहिला राऊंड असेल विदाउट इंटरव्ह्यू, विदाउट मुलाखत असा राऊंड असेल मित्रांनो। मुलाखत सह, परत मुलाखत सह राऊंड होईल आणि ही भरती इथे समाप्त होईल। या भरतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात रिक्त पदे राहत असतात। म्हणजे साधारण समजा एखादी 1000 लोकांनी नियुक्ती भेटून सुद्धा जॉईनिंग केलेली नसते, मग हे रिक्त पद प्लस जाहिराती म्हणजेच पुढील टेट 3 ची जाहिरात, जर साधारण अंदाज आहे मित्रांनो 15,000 प्लस जागा येतील। किती? 15,000 प्लस जागा येतील आणि ते पण कोणत्या महिन्यात होईल, जून या महिन्यात होण्याची शक्यता आहे मित्रांनो। किती? जून या महिन्यात होण्याची शक्यता आहे। आता राहिला विषय, बरेच लोक निगेटिव्ह आहेत, एक निगेटिव्ह वर्गच आहे मित्रांनो, जे की वय संपत आलेलं आहे, परीक्षेचं कुठलंच भान नाही, आतापर्यंत कुठल्या परीक्षेला इंटरफेअर करून पास केलेलं नाही, महा टीईटी असेल, सीटीईटी असेल, असे लोक डायरेक्ट कमेंट करतात की टेट एक्झाम होणारच नाही, टेट एक्झाम होणारच नाही। अरे बाबा, 2010 नंतर 17 झाली, 17 नंतर 22 ला झाली, ठीक आहे, मागचा काळ वेगळा होता। आता जर बघितलं, रिक्त पदसंख्या किंवा रिटायरमेंटचं प्रमाण मागच्या काळाच्या तुलनेत जास्त झालेलं आहे। त्यामुळे टेट 3 बद्दल कुठलाही डाऊट न करता तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे। स्टडी मटेरियल उपलब्ध करून स्टडी करणं गरजेचं आहे, तरच आगामी काळामध्ये मित्रांनो तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळू शकतं।
किमान तुमचा 6 महिने अभ्यास असलाच पाहिजे, तरच तुम्हाला काय होणार आहे, या परीक्षेमध्ये यश प्राप्त होणार आहे, एवढं मी नक्की सांगू शकतो. कारण विद्यार्थी मित्रांनो, टीईटी सारखी परीक्षा पास झालात म्हणजे तुम्ही शिक्षक झाला नाही, लक्षात घ्या. टेट एक्झाम मध्ये चांगले गुण येऊन तुम्हाला या राऊंड मध्ये पवित्र पोर्टलला नोंदणी करून राऊंड मध्ये बसला तरच शिक्षक झालात, अदरवाईज शिक्षक होणं अवघड आहे. गव्हर्नमेंटचा ब्रँड लागण्यासाठी या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करून घेतोय, आता आपली एक बॅच चालू झालेली आहे, एक बॅच फुल झाली, दुसरी बॅच आपण टाकलेली आहे, नवीनच आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा तुम्ही एक छोटासा कॉल सुद्धा करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, टेट 3 साठी आपण स्पेशल मिशन 150 प्लस मार्क मिळवून देण्याची हमी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता आलात म्हणजे साधारण 4 ते 5 महिने आपल्याकडे भेटणार आहेत. या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला मेजर विषय जे की आपल्याला मार्क मिळवून देणारे विषय आहेत, म्हणजे रिझनिंग असेल, मॅथ असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, जीके असेल, बालमानसशास्त्र असेल, यापैकी जे काही मेजर मार्क मिळवून देणारे म्हणजे मॅथ, रिझनिंग सारखे विषय आतापासून सरावातून पक्के करून घेतले जाणार आहेत. बेसिक पासून सर्व गोष्टी घेतल्या जाणार आहेत. जे लोक क्लासचे असतील त्या लोकांनी हा व्हिडिओ बघत असेल तर एकदा नक्की सांगायचंय आपल्या क्लासमध्ये कसं शिकवलं जातं. मी डायरेक्ट बोलत असतो, क्लासमध्ये कसं शिकवलं डायरेक्ट कमेंट करून टाका, म्हणजे विद्यार्थ्याला पण समजून येईल की या क्लासमध्ये खरंच ऍक्च्युअल भेटतंय का. जे बघत असतील, माझ्याकडे क्लासला असतील किंवा अगोदर क्लास केलेले असतील माझ्या टीईटी, कसं शिकवलं जातं पॅटर्ननुसार आपल्याला या परीक्षेला कॅच करायचं आहे, मार्क मिळवायचे आहेत. आणि या परीक्षेमध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय, या परीक्षेमध्ये मार्क आल्याशिवाय आपल्या नावापुढे TR हा शब्द लागणार नाही, एवढं निश्चितपणे सांगतोय. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं या परीक्षेमध्ये तुम्हाला संयम आणि सातत्य ठेवायचे. तुम्ही वायबल व्हायचं नाही. संयम आणि सातत्य ज्या विद्यार्थ्याचा असेल तो, त्याचं वय मॅटर करत नाही, तो काय काम करतोय मॅटर करत नाही, कोणतीच गोष्ट मॅटर करत नाही. बघा, लक्षात ठेवा, संयम म्हणजे परीक्षा होईल का नाही याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठलाच डाऊट न राहता पॉझिटिव्ह रित्या अभ्यासात राहणे. आणि सातत्य म्हणजे कंटिन्युटी ठेवणे, म्हणजे अभ्यासामध्ये गॅप न टाकता, गेला माहेरला, गेला सासरवाडीला, इकडे गेला, तिकडे गेला, शाळेतच गुंतून राहिला, असं न करता थोडा 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 अभ्यास करून आपल्याला या आगामी परीक्षेसाठी सर्वात महत्वाचं मोठं यश मिळवायचे. यापेक्षा सोपी परीक्षा डीएड बीएड करणाऱ्या विद्यार्थ्याला दुसरी कोणतीच नाही. तलाठी बघा कॉम्पिटिशन आहे, ग्रामसेवक कॉम्पिटिशन आहे, बालविकास अधिकारीच्या जागा निघाल्या, अंगणवाडी सुपरवायझरच्या जागा निघाल्या. याच्यामध्ये कॉम्पिटिशनचा जर विचार केला, ऑल महाराष्ट्र आहे मित्रांनो. फक्त या परीक्षेमध्ये फक्त शिक्षक लोक, डीएड बीएड करणारे, टीईटी पास असणारे हेच लोक आहेत. डीएड बीएड करणारे, टीईटी पास असणारे, काहीतरी करू इच्छिणारेच लोक आहेत. त्यामुळे या परीक्षेचं कॉम्पिटिशन जर विचारात घेतलं, 2,10,000 एवढेच विद्यार्थी आहेत. लक्षात ठेवा, 2,10,000च लोक आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदम कडक परीक्षा द्यायची. आणि ही परीक्षा IBPS पॅटर्न नुसार घेतो. तर IBPS पॅटर्न नुसार आपल्याला क्लासमध्ये सुद्धा शिकायचंय. विद्यार्थी मित्रांनो, जागांची संख्या किती येईल परत एकदा सांगतो. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये 7,000 पदसंख्या अजून सुद्धा रिक्त आहे. पटसंख्या असणाऱ्या, तसं जर पाहिलं 60-61,000 जागा रिक्त आहेत, पण 7,000 पकडून चला की पेपरला व्हायरल होती की 7,000 पद अजून सुद्धा रिक्त आहेत असं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 7,000 प्लस रिटायरमेंट आणि रिक्त पदे, वाढीव पदे विचारात घेतले, दुसरे 7,000 असे विचारात घेतले, संस्थाचे मिळून साधारण 14,000 ते 15,000 पदसंख्या भरली जाणार आहे. आणि या पुढल्या टप्प्यामध्ये टेट 3 मध्ये या पदसंख्या भरल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा. येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी कुठलेही अपडेट हवं असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब तर कराच करा. विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.